सध्या उद्धव गटाला लगोलग गळती लागण्याचे प्रकार घडतायत। नवी बातमी ही दापोलीतून येते। दापोली नगरपंचायतीतल्या ठाकरे गटाला खिंडार पडलंय। इथल्या नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे। दापोलीमधल्या 5 नगरसेवकांनी ठाकरे गटाला रामराम केलाय आणि ही मंडळी येत्या दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारत शिवसेनेत प्रवेश करतील। आपल्या पुढचा विचार करून, आपल्या वार्डांचा विचार करून, आपल्या शहराचा विचार करून, शहराचा जो दादा विकास करतायत त्याच्यात आपलाही सहभाग व्हावा किंवा आपल्या काही डोक्यातल्या कल्पना असतील शहराच्या बाबतीत त्या दादांकडे बोलून त्याचाही निपटारा करायचा आणि बरीचशी कामं जी प्रलंबित आहेत ती पूर्ण करावीत म्हणून निवळ आम्ही हा विचार केला आणि आज आम्ही गट स्थापन केलेला आहे। आणि उद्या दादांचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाला आम्ही त्यांना एक चांगल्या प्रकारचं बक्षीस द्यायचं आणि उद्या आम्ही प्रवेश करायचा असं ठरवलेलं आहे। रवींद्र कोकाटे आमचे सहकारी प्रतिनिधी जोडले गेले आहेत। रवींद्र, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आता आपण ऐकलं दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रवेश करायचा असं ही व्यक्ती बोलत होती। कुठल्या ठिकाणी ही नक्की जाणार आहेत, कुठल्या गटात प्रवेश करणार आहेत? काटे सर, जर आपण बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यातला हाय व्होल्टेज जो मतदारसंघ मानला जातो तो दापोली मतदारसंघ आहे। दापोली मंडणगड मतदारसंघ एकेकाळचा शिवसेनेचा बालकिल्ला म्हणून ओळख अशी या मतदारसंघाची आहे। काही वर्षांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला 2 पार्ट झाले, खिंडार पडली आणि शिंदे वेगळे झाले। त्याच्यानंतर हे जे आता जे 5 नगरसेवक आहेत, 5 जणांचा गट आहे तो सध्याचं राजकीय वातावरण जर बघितलं तर नगर परिषदेमध्ये, नगरपंचायतीमध्ये जे सदस्य आहेत त्यांचा जर विकास करायचा असेल तर त्या विकासाला चालना मिळण्यासाठी हा सगळा तपशील आलाय स्क्रीनवर, मगाशी त्यांनी तो बोलूनही दाखवला। आता आणखीन एक मुद्दा इथे रवींद्र कोकाटे असा उपस्थित राहतो की ही सगळी मंडळी कोणत्या कारणामुळे नाराज आहेत? आपण जर बघितलं स्थानिक जेव्हा वॉर्डमध्ये निवडून जेव्हा लोक देतात तेव्हा त्यातल्या वॉर्डचा विकास होण्यासाठी देतात, परंतु हे जे पहिले राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे गेले, आता सध्या यांना विकासाची कुठलीही कामं करता येत नाही किंवा निधी मिळत नाही, म्हणून योगेश कदमांच्या शिंदे गटामध्ये आता ते योगेश कदम यांचा वाढदिवस आहे उद्या, या वाढदिवसानिमित्त ते प्रवेश करणार आहेत। ठीक आहे, म्हणजे कोकणामध्ये योगेश दादा कदम अशा अर्थाने ते दादा असा उल्लेख करत होते। तुर्तास धन्यवाद या सगळ्या तपशिलासाठी।